नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण चालू घडामोडीचे नवीन प्रश्न बघणार आहोत। कोळशाच्या साठ्यांच्या बाबतीत भारताचा जागतिक स्तरावर कितवा क्रमांक लागतो? भारताचा क्रमांक विचारलेला आपल्याला कोळशाच्या साठ्यांच्या बाबतीत विचारलेला आहे। तर आठवा, तिसरा, चौथा की पाचवा? तर भारताचा क्रमांक लागतो पाचवा। कोठ्याच्या साठ्याच्या बाबतीत भारताचा क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4, पाचवा क्रमांक लागतो भारताचा। नेक्स्ट, कोणते राज्य 2026 ची ज्युनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप पहिल्यांदाच आयोजित करणार आहे? कोणतं राज्य विचारले आपल्याला आणि स्पर्धा कोणती आहे 2026 ची ज्युनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपची आणि पहिल्यांदाच आयोजन आहे? पंजाब, सिक्कीम, तमिळनाडू की राजस्थान? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सिक्कीम राज्य पहिल्यांदाच ही बॅडमिंटनची चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करणार आहे। 8व्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा 2027, बघा आपला आता 2026 चालू आहे आणि आपल्याला 8व्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा ज्या आहे त्या भरणार कधी आहे 2027 ला। तर यांचं यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? बघा आपल्याला कुठे आयोजित केलं जातं, पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा की यजमान देश कोणते? म्हणजे प्रश्न आपल्याला व्यवस्थित वाचायचा आहे। इथे यजमानपद आपल्याला विचारलंय स्कॉटलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि चौथा पर्याय दिलेला आहे माल्टा। तर याचं यजमानपद भूषवणार आहे माल्टा देश। नेक्स्ट, सरहुल उत्सव प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बघा जसं महाराष्ट्र राज्यामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो किंवा आपण म्हणतो गुजरातमध्ये गरबा असतो, दांडिया असतो, तसं इथे उत्सवाचं नाव सांगितलंय आपल्याला। सरहुल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तमिळनाडू, झारखंड, राजस्थान की गुजरात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, झारखंडमध्ये सरहुल उत्सव प्रामुख्याने साजरा केला जातो। आणि आपल्याला यावर हमखास प्रश्न असतो राज्य आणि त्या राज्याचं विशिष्ट असलेला उत्सव, जसं की 2025 मध्ये महाराष्ट्राचा राज्य उत्सव कोणता घोषित करण्यात आला? तर गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्य उत्सव आहे। हा प्रश्न आपल्याला सरळ सेवेला हमखास विचारला जाणार, महाराष्ट्राचा राज्य उत्सव कोणता? तर गणेशोत्सव। जल जीवन मिशन 2.0 सुधारणांशी संबंधित सामंजस्य करार कोणत्या राज्यासोबत करण्यात आला आहे? आपल्याला मिशनचं नाव पहिले लक्षात ठेवायचंय, जल जीवन मिशन 2.0 यांच्या संबंधित असलेला जो सामंजस्य करार आहे, सामंजस्य कराराचं नाव पण लक्षात ठेवा, कोणत्या राज्यासोबत करण्यात आलाय? महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात की आसाम? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आपला महाराष्ट्र। या महाराष्ट्राबरोबर याचा सामंजस्य करार झाला आहे। मिशनचं नाव पुन्हा एकदा सांगते, जल जीवन मिशन 2.0। अलीकडेच उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते म्हणून कोणाची पुन्हा निवड झाली आहे? पुन्हा निवड झाली म्हणजे पुन्हा निवडून आलेले ते आणि विचारले आपल्याला उत्तर कोरिया सर्वोच्च नेते किम यो जोंग, किम जोंग टू, किम जोंग उन आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही। तर याचं उत्तर आहे बघा किम जोंग उन यांची पुन्हा नियुक्ती झाली आहे उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते म्हणून। ताज्या अहवालानुसार जागतिक प्रदूषणाच्या यादीत कोणता देश अव्वल स्थानी आहे? म्हणजे प्रथम क्रमांकावर आहे कशाच्या बाबतीत? जागतिक प्रदूषणाच्या यादीत, ज्यात भारत 6व्या क्रमांकावर आहे। आपल्याला महत्त्वाचं काय आहे की भारत कितव्या क्रमांकावर आहे? भारताचा कितवा क्रमांक आहे? 6वा क्रमांक आहे। पण आपल्याला पहिला क्रमांक विचारलाय की तो प्रदूषणाच्या यादीत अव्वल स्थानावर आहे, प्रथम स्थानावर आहे। ताजिकिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान की चाड? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पाकिस्तान हा अव्वल स्थानी आहे कशाच्या बाबतीत? प्रदूषणाच्या बाबतीत। नेक्स्ट, मुदतपूर्व प्रसूतीचा अंदाज वर्तवण्यासाठी स्वदेशी AI साधने विकसित करण्याकरिता भारतात कोणता उपक्रम सुरू करण्यात आला आहे? आता AI द्वारे केलंय हा, स्वदेशी AI म्हटलंय, AI चा फुल फॉर्म लक्षात ठेवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स। पण इथे कधी कधी काय केलं होतं माहिती का? मुदतपूर्व प्रसूती होत असते, पण ही मुदतपूर्व प्रसूती झाली तर ती बाळासाठी, बाळाच्या आईसाठी काय असते? हानिकारक असते। तर त्याचा अंदाज म्हणजे ती प्रिकॉशन घेण्यासाठी, अंदाज वर्तवण्यासाठी आपल्याला स्वदेशी AI साधन विकसित करण्यासाठी कोणता उपक्रम सुरू करण्यात आलाय? बघा मॅट्रिक्स सेवा,
AI जननी सॉरी, त्याच्यानंतर मातृरक्षक आणि चौथा दिला आहे गर्भ इन आय. तर याचं उत्तर आहे गर्भ इन आय. हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे कुठे? आपल्या भारतामध्ये. कशासाठी? तर मुदतपूर्व प्रसूतीचा अंदाज वर्तवण्यासाठी स्वदेशी AI. प्रश्न लक्षात ठेवायचा आहे हा, कारण आत्ताच आपल्याकडे अलीकडे काय केलं होतं, तर प्रसूती रजा किती दिवसांची आहे तो पण आपल्याला प्रश्न येणार. ते सांगितलंय 180 दिवसांची प्रसूती रजा. आणि पुन्हा या प्रसूतीवरच प्रश्न आलाय की मुदतपूर्व अंदाज वर्तवण्यासाठी स्वदेशी AI कोणतं साधन उपक्रम आहे? तर गर्भ इन आय. नेक्स्ट, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतात येणाऱ्या जहाजांच्या संरक्षणासाठी भारतीय नौदलाने कोणती मोहीम सुरू केली आहे? सध्याचा गाजलेला विषय आहे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणारी जेही काही जहाज आहे, तर त्या जहाजांसाठी संरक्षण गरजेचं आहे. तर भारतीय नौदलाने कोणती मोहीम सुरू केली? ऑपरेशन सुरक्षा, ऑपरेशन सिंधू, ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा की ऑपरेशन राहत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. ही मोहीम सुरू केली आहे भारतीय नौदलाने. हा, लक्षात ठेवायचे नाव. कोणत्या लेखकाला 35व्या सरस्वती सन्मान 2025 ने सन्मानित केले जाईल? रामकुमार मुखोपाध्याय, महामहोपाध्याय साधू भद्रेश दास, कावेह मदानी आणि काव्य मदानी. ठीक आहे, चला नेक्स्ट. याचं मग हे सेम येतं, हे काही उत्तर नाही येणार आहे कारण पर्याय क्रमांक 5 नाही आपल्याकडे, 3 आणि 4. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रामकुमार मुखोपाध्याय. पर्याय क्रमांक 1 हे 35व्या सरस्वती सन्मान 2025 ने सन्मानित केलं जाणार. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये कोणती संस्था अव्वल भारतीय विद्यापीठ म्हणून गणली गेली आहे? रँकिंग 2026 करंटचा प्रश्न आहे. IIT मद्रास, IIT बॉम्बे, IIT दिल्ली की IIT खरागपूर? काय विचारलंय? भारतीय विद्यापीठ अव्वल स्थानाचं विचारलंय आणि त्याचं उत्तर आहे IIT दिल्ली. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, पुढचा प्रश्नही पुन्हा महत्वाचा आहे बघा. कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश, दोन्ही पैकी चेक करायचं आपल्याला, मार्च 2026 मध्ये आपला पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करत आहे? आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. राज्य की केंद्रशासित प्रदेश? दिल्ली, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि गुजरात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दिल्ली हे काय करत आहे? आपला पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करत आहे. 2026 मध्ये सेबीच्या पूर्ण वेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कृष्णकुमार ठाकूर, साध्वी निरंजन ज्योती, कोम्पेला वेंकट रमणामूर्ती आणि चौथा पर्याय आहे डॉक्टर सदानंद दाते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कोम्पेला वेंकट रमणामूर्ती यांची 2026 मध्ये सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता याच्यामधलं बघा 4 नंबरचा ऑप्शन पण आपलं पाठ पाहिजे. डॉक्टर सदानंद दाते विचारलं तर आन्सर पाहिजे आपलं महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक. नेक्स्ट, पश्चिम आशियाई संकटामुळे राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करणारा जगातील पहिला देश? हाही महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला, कारण जे काही पश्चिम आशियाई संकटामुळे राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करणारा भारतातला नाही की महाराष्ट्रातला नाही, जगातलं विचारलंय आपल्याला. आणि काय जगातील देश कोणता आहे? कतार, सौदी अरेबिया, भारत की फिलिपाईन्स? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फिलिपाईन्स हा राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करणारा पहिला देश ठरला आहे ऑल ओव्हर वर्ल्ड. नेक्स्ट वन, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून कृष्णकुमार ठाकूर, साध्वी निरंजन ज्योती, डॉक्टर सदानंद दाते आणि डॉक्टर राजीव सिंग रघुवंशी. तर बघा ह्या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे साध्वी निरंजन ज्योती यांची. गणिताचे नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाणारे एबल पारितोषिक 2026 कोणाला प्रदान करण्यात आलं? आपल्याला माहिती आहे की आपलं नोबेल पारितोषिक दिले जातात, तर ते नोबेल, अल्फ्रेड नोबेल यांच्या सन्मानार्थ दिले जातात.
किती क्षेत्रांमध्ये दिले जातात असाही प्रश्न आपल्याला विचारला जातो, तर ते 6 क्षेत्रामध्ये दिले जातात. आता हा गणिताच्या बाबतीत दिला जातो का? नाही. पण गणिताचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा जो एबल पारितोषिक 2026 आहे, हा कोणाला प्रदान करण्यात आला? तर गड फाल्टिंग्स, यशवंत गुप्ता, कावेह मदानी की रामकुमार मुखोपाध्याय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गड फाल्टिंग, ज्यांना 2026चा गणितातील जो नोबेल मानला जातो तो एबल पारितोषिक देण्यात आलं. प्रतिष्ठेचा मार्क लिंटन इतिहास पुरस्कार 2026 कोणी जिंकला आहे? कल्पना सोरेन, डॉक्टर चंद्रकांत लहरिया, सायमा वाजेट आणि विल्यम डॅलरिम्पल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विल्यम डॅलरिम्पल यांना प्रतिष्ठेचा मार्क लिंटन इतिहास पुरस्कार 2026 देण्यात आला आहे आणि त्यांनी जिंकलाय. म्हणजे नेक्स्ट, IPLच्या इतिहासात अलीकडेच कोणता संघ सर्वात जास्त महागडा संघ ठरला आहे? आपण महागडा खेळाडू कोण ठरला, विजेता कोण आहे, उपविजेता कोण आहे हे बघतो, पण इथे विचारलाय महागडा संघ कोणता ठरलाय. बघा, MI, RCB, CSA की सनरायझर्स हैदराबाद? SRH पाहिजे इथं, सनरायझर्स हैदराबाद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, RCB. महत्वाचा प्रश्न आहे हा एक. नेक्स्ट, भारतीय सैन्यात नुकत्याच समाविष्ट झालेल्या शौर्य स्क्वॉड्रन्स प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या रेजिमेंटशी संबंधित आहेत? आत्ताच नुकतंच समाविष्ट झालेलं आहे कोणतं? शौर्य स्क्वॉड्रन्स. पण हे कोणत्या प्रकारच्या रेजिमेंटशी संबंधित आहे? चिलखती पलटणी, पायदळ रेजिमेंट, तोफखाना रेजिमेंट की अभियंता रेजिमेंट? तर या प्रश्नाचं उत्तर आहे चिलखती पलटणीमध्ये या रेजिमेंटशी त्याचा संबंध आहे. कसला? शौर्य स्क्वॉड्रन्सचा. नेक्स्ट वन, शास्त्रज्ञांच्या मते, बघा आता पुन्हा सूर्यमालेवरचा प्रश्न आहे. सूर्यमालेवरही आपल्याला कोणती परीक्षा असो, सरळ सेवेची असो, अग्निवीरची असो, पोलीस भरती असो, तलाठी असो, प्रत्येक प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला सूर्यमालेवर एखादा प्रश्न येतच असतो. बघा इथे आलाय की शनीच्या कक्षेत 11 नवीन चंद्र सापडले आहेत. किती नवीन चंद्र सापडले? 11. तर शनीच्या चंद्रांची एकूण संख्या किती आहे? आपल्याला माहिती आहे की सूर्यमालेमध्ये असणारा एक ग्रह कोणता आहे आपला? तर शनी. त्याला काय आहे? कडे असलेला ग्रह म्हटलं जातं. तर ह्या शनीच्या चंद्रांची एकूण संख्या किती झाली विचारलंय. 275, 285, 265 की 255? तर शनीच्या एक चंद्रांची एकूण संख्या झालेली आहे 285. भारताच्या पहिल्या पिंक स्टँडला कोणत्या महिला क्रिकेटपटूचे नाव देण्यात आले? हाही प्रश्न या वर्षीच्या कोणत्याही एक्झामला आपल्याला हमखास विचारला जाणार. एक महिला क्रिकेटपटू आहे आणि तिचं नाव देण्यात आलंय. स्टँडचं नाव काय आहे? पिंक स्टँड आहे. आता पिंक कलर म्हटला की मुलींचा आवडताच असतो आणि इथं महिलांसाठीच दिलंय बघा. मिताली राज, स्मृती मंदना, हरमनप्रीत कौर की यापैकी नाही? तर याही प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हरमनप्रीत कौर यांचं नाव कोणत्या स्टँडला देण्यात आलं आहे? तर पिंक स्टँडला देण्यात आलं आहे. भारताचा पहिला पिंक स्टँड आहे, लक्षात ठेवायचं. आणि कोणत्या महिला क्रिकेटपटूचं नाव आहे? हरमनप्रीत कौर, जी कोण आहे? कर्णधार आहे भारतीय संघाची. बालेन शाह नेपाळचे कितवे पंतप्रधान बनले आहेत? बघा इथे पहिले एक प्रश्न काय तयार होतो, नेपाळचे पंतप्रधान कोण बनले? तर त्याचं उत्तर काय येणार आहे? बालेन शाह, नेपाळचे पंतप्रधान. पण आपल्याला प्रश्न विचारलाय कितवे? 43वे, 45वे, 47वे की 42वे? तर बालेन शाह हे नेपाळचे 47वे पंतप्रधान बनले आहेत. प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो याच्यावर, नेपाळचे 47वे पंतप्रधान कोण? तर त्याचं उत्तर काय येणार आहे? बालेन शाह. भारतातील तिसरे चित्त्यांचे निवासस्थान म्हणून विकसित केले जात असलेले विरंगना दुर्गावती व्याघ्र अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? बघा चित्त्यांच्या बाबतीत आपण लक्षात ठेवलं होतं की नामिबियातून किती चित्ते आणण्यात आले होते, बोत्सवाना शहरातून किती आणण्यात आले, नामिबियातून 8 आणण्यात आले होते, त्याच्यानंतर बोत्सवानामधनं 9 चित्ते आणण्यात आलेले आहे. भारतातील तिसरे चित्त्यांचे निवासस्थान म्हणून विकसित. किंवा आताच आपण बघितलं होतं की एक प्रश्न
जे ज्वाला नावाचा चित्ता होता त्याने किती पिल्लांना जन्म दिलेला होता? 5. कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आलेलं होतं? कुनो. पण आपल्याला जे तिसरं विकसित करण्यात येणार आहे त्याचं नाव विचारलंय, कोणत्या राज्यात आहे बघा. आणि त्या अभयारण्याचं नाव पण दिलंय, विरंगना दुर्गावती व्याघ्र अभयारण्य. कोणत्या राज्यात आहे? राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात की आसाम? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मध्य प्रदेश. युपीआय द्वारे क्रेडिट लाईनवर ओव्हरड्राफ्ट सुविधा सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती ठरली आहे? हाही प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे बघा. बँक ऑफ बडोदा, एसबीआय बँक, एचडीएफसी बँक की आयसीआयसीआय बँक? बघा, युपीआय द्वारे काय केलंय? क्रेडिट लाईनवर ओव्हरड्राफ्ट सुविधा सुरू करणारी पहिली बँक विचारले आपल्याला भारतातली. तर याचं उत्तर आहे बँक ऑफ बडोदा. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. जागतिक दहशतवादी निर्देशांक 2026 भारताचा क्रमांक कितवा आहे? हा प्रश्न आपण अगोदरच्या एका सेशन मध्ये घेतला होता, पण हा प्रश्न यावर्षी आपल्याला हमखास विचारला जाणार. पुन्हा एकदा त्याचं रिवायझेशन करतोय आपण. तर जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक किती आहे? 10, 15, 13 की 18? तर भारताचा क्रमांक आहे 13वा. हे लक्षात ठेवायचे, महत्वाचा प्रश्न आहे, येणारा प्रश्न आहे. भारताचा क्रमांक किती आहे जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये? 13वा आहे. मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर पहिल्या क्रमांकावर आहे पाकिस्तान. बघा, आजचे प्रश्न बघितले आपण. अशाच नवीन प्रश्नांसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.